नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती सामान्य विज्ञानचे अतिसंभाव्य प्रश्न आपण घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनामधून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि एका वर्षाचं चालू घडामोडीचं PDF सराव पेपर नोट्स सर्व तुम्हाला काही जर पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही हे PDF घेऊ शकता। विद्यार्थी मित्रांनो, सन 2011 पासून ते 2023 पर्यंत पोलीस भरतीला विचारलेले सर्व प्रश्न आपण त्या PDF मध्ये टाकलेले आहेत। ती PDF खूप महत्त्वाची PDF आहे, ती सर्वांनी एकदा घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, हवेचा मुख्य घटक वायू पुढीलपैकी कोणता आहे? बघा, हवेचा मुख्य घटक वायू पुढीलपैकी कोणता वायू असतो? बघा, हवेमधला मुख्य घटक वायू कोणता असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 बघा, नायट्रोजन हा हवेमधला मुख्य घटक वायू असतो। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, धातूच्या वहनशक्तीबाबतचे नियम पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडले? बघा, धातूच्या वहनशक्तीबाबतचे नियम पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलेले आहेत? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, जॉर्ज ओहम या शास्त्रज्ञांनी धातूच्या वहनशक्तीबाबतचे नियम हे मांडले। बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, खाद्यपदार्थामध्ये खाण्याचा सोडा यांचा सर्वाधिक वापर केल्यामुळे कोणत्या जीवनसत्वांचा नाश होतो? खाद्यपदार्थामध्ये खाण्याचा सोडा यांचा सर्वाधिक वापर केल्यामुळे कोणत्या जीवनसत्वांचा नाश होतो? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, क जीवनसत्वांचा सर्वाधिक या ठिकाणी नाश होतो। प्रश्न क्रमांक चौथा बघा, खालीलपैकी कोणते तेल हे हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीला खूप जास्त उपयुक्त असते? बघा, खालीलपैकी कोणते खाद्यतेल हे हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीला खूप जास्त उपयुक्त असते? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता। बघा, करडईचे तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीला खूप जास्त ते उपयुक्त असते। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, विद्युत शक्ती खालीलपैकी कशामध्ये मोजतात? बघा, विद्युत शक्ती खालीलपैकी कशामध्ये मोजतात? बघा, विद्युत शक्ती ही वॅट या एककामध्ये प्रामुख्याने ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, प्रकाश वर्ष हे खालीलपैकी काय मोजण्याचं एकक आहे? बघा, प्रकाश वर्ष हे खालीलपैकी काय मोजण्याचं एकक आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रकाश वर्ष हे खगोलीय अंतर मोजण्याचं ते एकक आहे। बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, मानवी मनगटामध्ये असणारी हाडांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? मानवी मनगटामध्ये असणारी हाडांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? बघा, मानवी मनगटामध्ये एकूण हाडांची संख्या किती असते? बघा, मानवी मनगटामध्ये एकूण हाडांची संख्या 8 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 8 बघा, मानवी चेहऱ्यामध्ये हाडांची संख्या किती असते? बघा, मानवी चेहऱ्यामध्ये हाडांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, मानवी चेहऱ्यामध्ये हाडांची एकूण संख्या किती असते? बघा, मानवी चेहऱ्यामध्ये हाडांची एकूण संख्या 14 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, कोणत्या शास्त्रज्ञांनी पेशींचा शोध लावला? बघा, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी पेशींचा शोध हा लावलेला आहे? बघा, पेशींचा शोध हा रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञांनी पेशींचा शोध हा लावलेला आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोण करतो? बघा, शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोण करतो? हा पण प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे। शरीराचा तोल सांभाळण्याचे काम हे लहान मेंदू। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 11 बघा, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने प्रकाश लहरींचा सर्वात प्रथम अभ्यास हा केला होता? खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी
प्रकाश लहरींचा अभ्यास सर्वप्रथम केलेला आहे? बघा, प्रकाश लहरीचा अभ्यास कोणत्या शास्त्रज्ञाने केला? तर ऑप्शन क्रमांक 1 राहील थॉमस यंग या शास्त्रज्ञांनी सर्वात प्रथम प्रकाश लहरी यांचा अभ्यास हा केलेला आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा, बी जीवनसत्वाचे एकूण प्रकार खालीलपैकी किती आहेत? बघा, बी या जीवनसत्वांचे एकूण प्रकार खालीलपैकी किती आहेत? बघा, बी जीवनसत्वाचे एकूण प्रकार बघा 12 या ठिकाणी, एकूण ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा, प्रश्न क्रमांक 13 बघा, स्कर्वी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो रोग आहे? बघा, स्कर्वी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो रोग आहे? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील क जीवनसत्वाच्या अभावी स्कर्वी हा रोग होत असतो. बघा, प्रश्न क्रमांक 14 बघा, खालीलपैकी कोणता घटक हा ओझोन वायूला हानिकारक असतो? बघा, खालीलपैकी कोणता घटक हा ओझोन या वायूला खूप जास्त हानिकारक असतो? बघा, ओझोन या वायूला क्लोरोफ्लोरोकार्बन हा घटक ओझोन या वायूला सर्वात जास्त हानिकारक असतो. बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 15 बघा, जर एखादी वस्तू एकसमान गतीने जात असेल तर तिचे त्वरण पुढीलपैकी काय असते? बघा, समजा एखादी वस्तू एकसमान गतीने जात असेल तर तिचे त्वरण पुढीलपैकी कशा प्रकारचे असते? बघा, तिचे त्वरण हे 0 या प्रकारचे त्वरण. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 16 बघा, मनुष्यामध्ये गुणसूत्रांच्या एकूण जोड्या खालीलपैकी मनुष्यामध्ये गुणसूत्रांच्या एकूण जोड्या खालीलपैकी किती असतात? बघा, मनुष्यामध्ये गुणसूत्रांच्या एकूण जोड्या बघा 23 या ठिकाणी, एकूण ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. 23 जोड्या असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आवर्त सारणीमध्ये उभ्या स्तंभांना पुढीलपैकी काय म्हणतात? आवर्त सारणीमध्ये उभ्या स्तंभांना पुढीलपैकी काय म्हणतात? बघा, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. आवर्त सारणीमध्ये उभ्या स्तंभांना बघा गण असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा, पुढचा प्रश्न बघा, आनुवंशिकतावाद हा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलेला सिद्धांत? आनुवंशिकतावाद हा सिद्धांत पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलेला सिद्धांत आहे? बघा, आनुवंशिकतावाद. बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील मेंडेल या शास्त्रज्ञांनी आनुवंशिकतावाद हा सिद्धांत मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा, कोणत्या परजीवी जीवाणूमुळे हिवताप होतो? बघा, पुढीलपैकी कोणत्या परजीवी जीवाणूमुळे हिवताप हा रोग होतो? बघा, हिवताप कशामुळे होतो? प्लाझ्मोडियम या परजीवीमुळे हिवताप हा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 20 बघा, समुद्र सपाटीवर पाण्याचा उत्क्रांतांक बिंदू खालीलपैकी किती असतो? बघा, समुद्र सपाटीवर पाण्याचा उत्क्रांतांक बिंदू खालीलपैकी किती अंश सेल्सिअस असतो? बघा, पाण्याचा उत्क्रांतांक बिंदू हा 100 अंश सेल्सिअस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 21 बघा, न्यूटनचा दुसरा नियम पुढीलपैकी कशाचं मापन देतो? बघा, न्यूटनचा दुसरा नियम पुढीलपैकी कशाचं मापन देतो? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे. बघा, न्यूटनचा दुसरा नियम पुढीलपैकी कशाचं मापन देतो? तर संवेग यांचं ते मापन. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 22 बघा, मायका यांचा वापर कोणत्या कारणासाठी? बघा, मायका यांचा वापर पुढीलपैकी कोणत्या कारणासाठी करतात? मायका. बघा, मायकाचा वापर हा विद्युत रोधक म्हणून ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 23 बघा, विद्युत दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरतात? विद्युत दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरतात? बघा विद्यार्थी मित्रांनो, विद्युत दिव्यामध्ये टंगस्टन या धातूची तार प्रामुख्याने वापरतात. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 24 बघा, खाली दिलेल्या राशीपैकी आपल्याला सदिश राशी या ठिकाणी ओळखायची. बघा, सदिश राशी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. बघा, आपल्यासमोर बघा 4 राशी आहेत. सदिश राशी आपल्याला ओळखायची आहे. बघा, विस्थापन या ठिकाणी सदिश राशीच्या ठिकाणी उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 25 बघा, वातावरणामध्ये ऑक्सिजन या वायूचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? ऑक्सिजन या वायूचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते?
बघा, वातावरणामध्ये ऑक्सिजन या वायूचं प्रमाण 21% या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 26 बघा, पाण्याची खोली मोजण्याचं तंत्रज्ञान पुढीलपैकी कोणतं आहे? बघा, पाण्याची खोली मोजण्याचं तंत्रज्ञान पुढीलपैकी कोणतं तंत्रज्ञान आहे? पाण्याची खोली मोजण्याचं बघा तंत्रज्ञान, तर सोनार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 27 बघा, कुष्ठरोगाच्या जीवाणूचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी बघा कुष्ठरोगांच्या जीवाणूंचा शोध पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील डॉक्टर हंसन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 28 बघा, थायमिन या नावाने ओळखले जाणारे जीवनसत्व पुढीलपैकी कोणतं आहे? बघा, थायमिन या नावाने ओळखले जाणारे जीवनसत्व पुढीलपैकी कोणतं आहे? थायमिन, तर B1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 29 बघा, शॉर्क लिव्हर ऑइलमध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे आधिक्य असते? शॉर्क लिव्हर ऑइलमध्ये पुढीलपैकी कोणते जीवनसत्व हे अधिक प्रमाणामध्ये असते? शॉर्क लिव्हर ऑइलमध्ये, तर ड जीवनसत्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 30 बघा, रिकेट नावाचा रोग मनुष्याला खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारा तो रोग आहे? बघा, रिकेट या नावाचा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारा तो रोग आहे? रिकेट नावाचा रोग, बघा, ड जीवनसत्वाच्या अभावामुळे रिकेट नावाचा रोग हा होत असतो. प्रश्न क्रमांक 31 बघा, एड्स रोगाचे विषाणू शरीरामध्ये कोणत्या घटकावर परिणाम बघा एड्स रोगाचे विषाणू शरीरामध्ये पुढीलपैकी कोणत्या घटकावर परिणाम करतात? बघा, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं. बघा, एड्स या रोगाचे विषाणू खालीलपैकी कोणत्या घटकावर परिणाम करतात? सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला तर सबस्क्राईब सर्वांनीच करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न, एका वर्षात चालू घडामोडीचं PDF आणि तुम्हाला सर्व महत्त्वाचे PDF तुम्हाला दिले जातील फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये. त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी खूप महत्त्वाचे नोट्स मिळतील, सर्व प्रश्न मिळतील. ते सर्वांनी एकदा घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे. त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत.